विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। उजनी धरण आणि हिप्परगा तलाव पूर्णपणे भरले असूनही महापालिकेतील भाजपच्या नियोजन शून्य कारभारामुळे सोलापूरवासी तहानलेलेच। आमदार प्रणिती शिंदे शिवाजीनगर बाळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूर शहरातील शिवाजीनगर बाळे परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नवनाथ धाकफाडे, सागर जाधव, रमेश राजपूत, शरद बाबलसुरे यांनी आपल्या शेकडो समर्थकासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी नवनाथ धाकफाडे, शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीसपदी सागर जाधव, वार्ड अध्यक्षपदी रमेश राजपूत, वार्ड उपाध्यक्षपदी शरद बाबलसुरे यांची निवड करण्यात आली। त्यांची निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतन भाऊ नरोटे, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस विनोद भोसले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमित भोसले, दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष सैफन शेख, नागनाथ क्षीरसागर, सुरेश पाटील, बाळासाहेब माथुर, विश्वनाथ पाटील, सुनील भोसले, बाबाराज भोसले, बाबूराव तोडकरी, मारुती तोडकरी, बंडू वाळके, अझीम शेख, निलेश वटकर, रवींद्र शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की आज तळागाळात काम करणारे शिवाजीनगर बाळे परिसरातील युवक काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, त्यांचे मी स्वागत करते। काँग्रेस पक्ष हा घरोघरी व मनोमनी जाऊन सर्वसामान्य जनतेचे काम करणारा पक्ष आहे। काँग्रेसची सत्ता महापालिकेत असताना सर्व मूलभूत सोयी सुविधा व्यवस्थितपणे मिळत होत्या, पण केंद्रात मोदींना आणि सोलापूर महापालिकेत भाजपला संधी दिली, पण त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही। पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्यतेलाचे दर प्रचंड वाढले, महागाई वाढली। सोलापूर महापालिकेत सुद्धा कामाच्या नावाने बॉम्ब बसून गटातटाचे भांडणात व्यस्त आहेत। उजनी धरण आणि हिप्परगा तलाव पूर्णपणे भरले असूनही महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे 7 ते 8 दिवसाआड पाणी सोलापूर वासियांना मिळत आहे। ही परिस्थिती जर बदलायची असेल तर काँग्रेस पक्षाला सेवेची संधी द्या, महापालिका निवडणुकीत साथ द्या, असे विचार व्यक्त केले। ज्यांचा प्रवेश आहे ते नवनाथ धाकफाडे, सागर जाधवजी, रमेश राजपूतजी, शरद बाबळसुरेजी, विवेक खन्ना, निलेश वटकर, उपस्थित शरद राजपूत, उपस्थित सर्व मान्यवर आणि भगिनींनो आणि बंधूंनो, आज खूप ऊन आहे आणि तुम्हाला उन्हात आमच्यामुळे बसायला लागलंय, त्याबद्दल क्षमा असावी। पण हा कार्यक्रम घेणं महत्त्वाचं होतं, कारण की 3 युवक, कष्ट करणारे 3 युवक आमच्या पक्षात प्रवेश करतात आणि त्यांची एकच इच्छा होती की त्यांना घरोघरी आणि मनोमनी जाऊन त्यांना काम करायचं आणि तुमच्या अडीअडचणी दूर करायच्यात। हे मी बोलली तर माझं बोलणं माझं कामच आहे, कारण का मी विरोधक आहे भाजपची, पण हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळतं आता की घरोघरी आणि मनोमनी घराघरात काम करणारी संस्कृती जर कोणत्या पक्षाची असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे। आणि तुम्ही हे बघितलंय, कारण का इकडे जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते तेव्हा अत्यंत चांगलं काम त्या लोकांनी केलंय आणि ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही राजकारणासाठी। तेव्हा तुम्हाला व्यवस्थित पाणी यायचं, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमच्या अडीअडचणी कमीत कमी त्यांना सांगू पण शकायच्या।
शकायचा. आता जी लोक आलेत मला माहित नाही तुम्ही त्यांच्याकडे जाता का, ते कामं करतात का नाही मला माहित नाही, मला त्या राजकारणात पडायचं नाहीये. पण मी एवढंच सांगते की जेव्हा काँग्रेसची सत्ता महापालिकेत होती तेव्हा मात्र सगळ्या सोयीसुविधा तुम्हाला व्यवस्थित मिळायच्या. जेव्हा काँग्रेसची सत्ता देशात होती तेव्हा तुम्हाला सिलेंडर फक्त 300 रुपयांनी मिळायचं आणि आज 1000 रुपये. तेव्हा तुम्हाला रुची आणि फॉर्च्यून तेल पण स्वस्त मिळायचं, पेट्रोल डिझेल तुम्हाला स्वस्त मिळायचं आणि पाणी वेळेवर मिळायचं. मुख्य म्हणजे आज 8 दिवसाआड पाणी येते. ह्या केंद्र सरकारमध्ये तुम्ही एकदा नाही दोनदा मोदींना चान्स दिला, बरोबर ना? तुम्ही दिलं ना मतदान, मला माहिती आहे सगळं. तुम्ही त्यांना चान्स दिलात, पण काय झालं? तुमची दिशाभूल झाली ना. तुम्हाला 15 लाख मिळाले ना, महागाई दूर झाली ना, युवकांना रोजगार मिळाला. आणि महानगरपालिकेमध्ये पण तेच मोदी भक्तच, जसं तिथे काम करत नाहीये तसं इथे पण काम करायला तयार नाहीये. आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास दिला ना चान्स, काहीच करू शकले नाही. तुम्ही जेव्हा तुलना करता आता भाजप आणि काँग्रेसची, तेव्हा तुमच्या समोर चित्र स्पष्ट आहे की काँग्रेस जेव्हा होतं तेव्हा चांगले दिवस, खरंच चांगले दिवस होते, हे खोटे चांगले दिवस. आणि म्हणून मी तुम्हाला, आणि आज तुम्ही काँग्रेस बरोबर जे जुळणारी लोक आहेत ती पण बघा, तळागाळातली मुलं जोडतात. असं नाही उंटावर बसून शेळ्या हाकणारे सगळे मोठे लोक जे कधी मतदारसंघात येत नाहीत अशी लोक नाही आहेत. आणि म्हणून तुमची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी द्या, एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करते. संधी दिली तरच काम करणार ना. जेव्हा मागच्या संधी दिली. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.